जय हिंद मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी आपण आज RRB ग्रुप डी साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका जे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे सीबीटी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आपण या आज परीक्षेमध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज पाहत आहोत। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, तुम्ही आताच आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब करून घ्या, कारण बघा आपल्या चॅनलवर असेच डेली व्हिडिओ जे आहेत बघा अपलोड होत असतात। त्यामुळे तुम्ही आताच आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या। बघा, पहिला प्रश्न, ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 40 मीटर लांब फूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? RRB ग्रुप डी 2021 ला हा विचारलेला प्रश्न आहे। तर ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांब फूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला। तर या प्रश्नाचा आपण योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे काढून घ्यायचा आहे, तर वेग किती दिला बघा आपल्याला या ठिकाणी। बघा, वेग मित्रांनो 40 किलोमीटर पर आवर दिला बघा, 40 किलोमीटर। आणि अंतर किती दिला बघा, अंतरची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ एक बार सरळ। हे जर आपण 400 प्लस जर 400 केलं होणार किती, 800। आता बघा आपण या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा मित्रांनो, सरळ तुम्ही हे 800 घ्या आणि या 800च्या छेदामध्ये हे 40 आणि याच्या गुणाकारामध्ये सरळ 18/5 तुम्ही घेऊन टाका, 18/5। तर आता बघा आपल्या ठिकाणी आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे ते काढू शकतो। तर सरळ हे 1 0 कट करा, हे 1 0 कट करा, 4 1 4, 4 2 8 आणि हे 0 कट करून जसं तसं वरी आलं। आता बघा 5 1 5, 5 चौक 20, 4 गुणिले आलं किती 18, 18 चौक 72। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे कशा प्रकारे, एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार आपल्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न, एक सोफा सेट त्याची मूळ किंमत 5000 रुपये होती, तो जर 4000 रुपयामध्ये विकला तर शेकडा तोटा किती, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, एका सोफा सेटची जी किंमत आहे मित्रांनो ती 5000 रुपये होती, तो जर 4000 रुपयामध्ये विकला तर त्याची एकूण तोटा किती टक्के झालाय ते आपल्याला या ठिकाणी बघा विचारलेला आहे। तर ते बघा आपण या ठिकाणी कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा मित्रांनो, काढण्यासाठी आपल्याला एकूण तोटा किती झाला नेमकं ते काढावं लागेल। तर तोटा जर काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला सरळ 5000 रुपयाची वस्तू आहे, त्याने 4000 रुपयाला विकलाय, जर आपण 5000 मधून 4000 मायनस केले उरले किती 1000 रुपये त्याला तोटा झालाय। म्हणजे हे 1000 रुपये म्हणजे किती टक्के तोटा झालाय आपल्याला ते काढायचं या ठिकाणी आहे। तर बघा सरळ 5000 रुपयाची वस्तू विकल्यामुळे त्याला 1000 रुपयाचा तोटा झालाय। तर आपल्याला या ठिकाणी किती टक्के विचारलं, किती टक्के तोटा झालाय। तर बघा आता मूळ किंमत किती होती 5000, म्हणजेच मूळ किंमत 100% असते, याच्या खाली 100% घ्या आणि आता इकडे टक्के आपल्याला या ठिकाणची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। सरळ आता 100 गुणाकारामध्ये हे 1000 आणि याच्या छेदामध्ये हे आलं किती 5000। आता बघा सरळ हे 3 0 कॅन्सल, हे 3 0 कॅन्सल, वरी किती आलं बघा 100/5, 5 1 5, 5 2 10 आलं किती 20% आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही यानुसार सुद्धा काढू शकता। 5000 रुपयाची वस्तू आहे मित्रांनो, ती जर 4000 रुपयाला विकली तर किती टक्के तोटा होते आपल्या या ठिकाणी विचारला। तर बघा मित्रांनो, 1000 रुपये म्हणजे 20% असतील, 20% म्हणजे 1000 रुपये, 40% म्हणजे 2000 असे या ठिकाणी आहेत। म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्ही या अशा प्रकारे सुद्धा काढू शकता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती आहेत असा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे। तर 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती आहेत। तर बघा मित्रांनो, 5 रुपये 90 पैसे वेगळे आणि 5 रुपये वेगळे। तर बघा मित्रांनो, 5 रुपये म्हणजे जवळपास 500 पैसे आहेत, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे। 100 पैशांचा मित्रांनो 1 रुपया होत असतो, इतकं तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे। 100 पैशांचा 1 रुपया। तर या ठिकाणी बघा सरळ 90 पैसे आणि छेदामध्ये 5 रुपये म्हणजे एकूण 500 पैसे आणि याच्या गुणाकारामध्ये शेकडा विचारलाय, म्हणजे
त्यामुळे आपण 100च्या गुणाकारामध्ये आपल्याला 100% घेणं आवश्यक आहे. सरळ 100 100 पाचे 500 सरळ 90 छेदामध्ये 5 घेऊन टाका. 5 1 5 उरलं किती 4 45 म्हणजेच 18% असणार आहेत आपल्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक क. 18% हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, एक्स व वाय व्यस्त चलनात असतील तर एक्स बरोबर 5 वाय बरोबर 12 आणि एक्स बरोबर 15 तर वाय बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, या प्रश्नाचे आपण योग्य आन्सर जे आहे बघा ते कशा प्रकारे या ठिकाणी आपण काढू शकतो. तर बघा, एक्स वाय जे आहेत ते व्यस्त चलनात असतील तर एक्स बरोबर 5 वाय बरोबर 12 आणि एक्स बरोबर 15 तर वाय बरोबर काय असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर बघा, आता मित्रांनो एक्स बरोबर किती आहे बघा, एक्स म्हणजेच 5 घ्या, सरळ 5 आहे आणि याच्या बरोबर वाय बरोबर किती आहे मित्रांनो 12. परत एक्स बरोबर मित्रांनो 15 असेल तर या ठिकाणी आपल्याला वाय बरोबर किती आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला. तर सरळ 15 गुणिले 12 करून घ्या, आडवा गुणाकार 15 गुणिले 12 याच्या छेदामध्ये आलं हे 5 सरळ 5 1 5 5 त्रिक 15 12 त्रिक 36 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. तर किती वाय बरोबर 36 या ठिकाणी असणार आहे बघा. एक मिनिट मित्रांनो बघा, थोडंसं जे आपला प्रश्नाची आपण सोडवण्याची ट्रिक आपली चुकली होती. तर बघा, परत एकदा सांगून टाकतो कशा प्रकारे सोडवायचं आहे. तर बघा, प्रश्न काय आहे, एक्स व वाय व्यस्त चलनात असतील तर एक्स बरोबर 5 वाय बरोबर 12 आणि एक्स बरोबर 15 तर वाय बरोबर काय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कशा प्रकारे जे या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो. तर सरळ एक्स बरोबर 5 म्हणून आपण या ठिकाणी सरळ 5 एक्स घेऊन टाकू. याच्या गुणाकारामध्ये वाय बरोबर 12 म्हणजेच 12 वाय या ठिकाणी आपण घेऊन टाकू. तर आपल्याला एक या ठिकाणी किती एक्स बरोबर 15 या ठिकाणी दिलेला आहे म्हणून याच्या छेदामध्ये आपण या ठिकाणी 15 एक्स घेऊन टाकू आणि बरोबर आपल्याला वाय बरोबर किती म्हणजेच बरोबर वाय घेऊन टाकू. आता बघा, सरळ 5 1 5 5 त्रिक 15 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच किती वायची किंमत या ठिकाणी आपल्याला 4 मिळाली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ब 4 हे असणार आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5. 900च्या 30% 30% किती असतील. तर बघा मित्रांनो, 900च्या 30% 30% किती असतील असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न मित्रांनो विचारला आहे. तर बघा, या ठिकाणी आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो. तर प्रश्न काय आहे बघा, एकदा तुम्ही समजून घ्या. 900च्या 30% 30% किती असतील. तर सरळ मित्रांनो 900 घेऊन टाका. या ठिकाणी 4 मधील आहे म्हणून गुणाकार घ्या. 30% म्हणलंय म्हणून 30% घ्या. टक्क्यांच्या खाली केव्हाही 100% घ्यावंच लागते आपल्याला. परत 100 इथे परत 4 आहे म्हणून गुणाकार घ्या. पुन्हा 30% आहेत, टक्क्यांच्या खाली एकदा आणि एकदा 100% आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता बघा, हा एक शून्य कट करा, हा एक शून्य कट करा आणि हा एक शून्य कट करा, हा एक शून्य, हे वरचे 2 शून्य कट, खालचे 2 शून्य कट, पुन्हा हा एक शून्य कट, हा एक शून्य कट आणि हा एक शून्य कट, हा एक शून्य कट. आता सरळ 9 गुणाकारामध्ये सरळ हे 3 गुणिले 3 झाले किती 9. तर 9 गुणिले 9 केला आले किती 81 म्हणजेच पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी आन्सर असणार आहे बघा. 81 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे, एका दुकानदाराने 6% कमिशन घेऊन 3200 रुपयाचा माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले असा या ठिकाणी प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो, एका दुकानदाराने जे आहे ते दुकानदारानं 6% कमिशन घेऊन 3200 रुपयाचा माल विकलाय तर त्याला एकूण किती रुपये कमिशन या ठिकाणी मिळाले असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, 3200 रुपयाला त्यानं माल विकलेला आहे म्हणजेच बघा मित्रांनो, तर एकूण कमिशन किती मिळाले म्हणजे एकूण कमिशन आपल्याला म्हणजेच कमिशन किती रुपये मिळाले ते बघा आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे. तर सरळ 3200 रुपये तुम्ही घेऊन टाका. 3200 ला विकलाय म्हणजे विक्री किंमत 100% आहे म्हणून सरळ 100 तुम्ही सरळ जरी 100 घेतले या ठिकाणी तर हे आपल्याला जमून जाईल. आणि याच्या गुणाकारामध्ये 6% घेऊन टाकू. सरळ याच्या गुणाकारामध्ये 6%. तर बघा, सरळ हे 2 शून्य कट, सरळ हे 2 वरचे 2 शून्य कट. सरळ आता 32 गुणिले जर 6 केलं तर बघा 6 दोन्ही 12, हातच्याला 1, 6 त्रिक 18, 18 ने 19 म्हणजेच 192 त्या दुकानदाराला एकूण कमिशन मिळाली असेल. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7. बघा, एका संख्येची 5 पट व 8 पट यांच्यामधील फरक 27 आहे तर ती संख्या बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजेच ती संख्या कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारला. एका संख्येची 5 पट 8 पट यांच्यातील फरक किती आहे बघा 27 तर ती संख्या शोधायची आहे.
सरळ या जर आपण 8 मधून जर हे 5 मायनस केले तर उरलं किती 3. हे 3 म्हणजेच फरक मित्रांनो 27 आहे. जर या 27ला आपण सरळ या 3 जर भागलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटतं. सरळ 3 एक 3 3 9 27 आहे काय 9 आहे बघा. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा 8वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. 23 पेक्षा 11ने कमी असणाऱ्या संख्येची 3 पट केली असता येणारी संख्या बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजेच 23 पेक्षा 11ने कमी असणाऱ्या संख्येची 3 पट केली तर येणारी संख्या कोणती आहे असा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारला. तर बघा 23 पेक्षा 11ने कमी असं म्हणले आहे, त्यामुळे आपण सरळ या 23 मधून 11 मायनस करून टाकू. सरळ या 23 मधून आपण 11 मायनस करू. बघा 3 मधून 1 केलं उरले किती 2, 2 मधून 1 केलं उरले किती 12. तर 12ची 3 पट केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी भेटते. तर किती 12 जर 3 पट केले आलं किती 12 त्रिक 36. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ड या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न वेगळा शब्द या ठिकाणी बघा आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी या चारीपैकी वेगळा शब्द कोणता आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. नवीन असाल आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आता सर्व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्ही करून घ्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडते युट्यूब चॅनल. धन्यवाद.